नमस्कार. स्पेशल टिप्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करताना स्थापनापूर्व तयारी काय करायची आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर घर स्वच्छ करून घेणे आणि आपल्या घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न असायला हवे. बऱ्याच वेळा असं होतं की नॉर्मली आपल्या घरातलं वातावरण एकदम शांत असतं, पण सणवार आले की कटकटी वाढतात. त्यामुळे दोघांपैकी एकाने जर शांत राहिलं तर वादविवाद जास्त वाढत नाहीत. आता पुढे पाट किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड अंथरावे. तसेच खालील साहित्याची तयारी करून ठेवणे: तांदूळ किंवा अक्षता, हळद, कुंकू, फुले, दुर्वा, नारळ, सुपारी, अगरबत्ती, दिवा, शक्य असल्यास गंगाजल आणि नैवेद्यासाठी मोदक, लाडू, फळे किंवा हे नसेल तर साधा गुळही चालेल. आता बाप्पाच्या स्थापनेवेळी चौरंगावर अक्षता टाकून स्वस्तिक काढावे. ओम गणगणपते नमः म्हणत बाप्पाची स्थापना करावी. त्यानंतर हळद, कुंकू किंवा अष्टगंध लावणे, दुर्वा, फुले, हार अर्पण करून बाप्पाला घरातील सर्वांनी नमस्कार करावा. बाप्पाला नैवेद्य ठेवावा. नमस्कार करताना हे गणराया तुझे या घरामध्ये स्वागत आहे असे म्हणत सर्वांनी गणपती बाप्पाचे स्वागत करावे आणि मग त्यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती म्हणावी. तसेच आपापल्या परिस्थितीनुसार सजावट करावी. बाप्पाच्या आगमनानंतर घरातील वातावरण स्वच्छ, आनंदी आणि प्रसन्न ठेवावे. आता दररोजची पूजा खालीलप्रमाणे करावी. गणपती बाप्पाला फुले किंवा दुर्वा अर्पण कराव्यात. गोड पदार्थ किंवा फळे नैवेद्य म्हणून ठेवावा. गणपती बाप्पासमोर सुंदर रांगोळी काढावी. रोज आरती म्हणावी. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार आरती करावी. मंत्रोपचार आरती म्हटल्यामुळे घरातील वातावरणच बदलून जाते. विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी नैवेद्य बनवून बाप्पाला अर्पण करावा. मोदक बनवले तर उत्तमच. गणपती बाप्पाची आरती म्हणावी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणणे. पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करणे. घरगुती गणपती विसर्जन करताना विसर्जन स्थळ जवळ असेल तर पायी चालत जाऊन टाळ मृदंगाच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत गेलं तर आपल्यालाही समाधान वाटते. तसे जमले नाही तर गाडीवर किंवा गाडीने विसर्जन केले तरी उत्तमच. शेवटी आपली बाप्पाप्रती श्रद्धा महत्त्वाची. सगळाच एकत्र गोंधळ नको म्हणून मी बाप्पाच्या स्थापनेवेळी किंवा पूजेच्या वेळी म्हणण्यास सोपा मंत्र व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे. बीजमंत्र छोटा ओम गणगणपते नमः हा सर्वात सोपा आणि प्रभावी मंत्र आहे. स्थापना करताना, फुलं अर्पण करताना किंवा दररोजच्या पूजेत 11 किंवा 21 वेळा म्हणू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे रोज आरतीपूर्वी किंवा आरतीनंतर म्हटले तरी चालेल. गणपती बाप्पाची पारंपरिक प्रार्थना मराठीमध्ये कशी करायची ते आपण पाहूयात. गजानना श्री गणराया आदी मराठी देवताधिराजा, तुमच्यामुळेच कार्यसिद्धी व्हावी, विघ्ने टळावी, आयुरारोग्य वाढावे, उत्तम लाभावे अशी मनोभावे प्रार्थना करावी. ओम गणगणपते नमः म्हणत फुले किंवा दुर्वा अर्पण कराव्यात. वक्रतुंड महाकाय म्हणावे. आरती सुखकर्ता दुःखहर्ता म्हणावे आणि शेवटी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणावे. गणपती बाप्पाला घरी का आणतात? चला हे एका छोट्या गोष्टीसह समजून घेऊयात. कथा. छोट्या आरवने केलेला प्रश्न. आरव नावाचा एक छोटा मुलगा आपल्या आजीकडे गेला आणि विचारलं, आजी आपल्याकडे गणपती बाप्पाला का आणतात? आजी हसून म्हणाली, मग ऐक, तुला मी एक गोष्ट सांगते. गोष्टीचं नाव आहे देवाचा पाहुणचार. खूप वर्षापूर्वी लोकराजा म्हणून ओळखला जाणारा एक साधा गृहस्थ होता. तो नेहमी गणपती बाप्पाची भक्ती करत असे. एकदा त्याने मनापासून प्रार्थना केली, बाप्पा आमच्या घरी एकदा या ना. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि म्हणाले, मी येतो, पण फक्त प्रेम आणि आदर असेल तरच थांबेन. तो गृहस्थ आणि त्याचा संपूर्ण परिवार आनंदाने तयारी करू लागले. घर स्वच्छ केले, मधुर प्रसाद तयार केला, एकमेकांमध्ये प्रेमाने वागले. गणपती बाप्पा आले, काही दिवस राहिले आणि जाताना म्हणाले, जिथे मला प्रेम, एकोप्याने राहणारे लोक आणि भक्ती मिळते तिथेच मी येतो आणि आशीर्वाद देतो.
मग आपण गणपती बाप्पाला घरी का आणतो? यासाठी काही खास कारणे आहेत. परिवार आणि संपूर्ण घर एकत्र येण्यासाठी, शुद्ध प्रेमाने देवाची पूजा करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा आणि आनंद घरात यावा म्हणून, आपण आपल्या मनातील वाईट गोष्टी दूर करून नवे कार्य शुभारंभासाठी गणपती बाप्पाला आपण घरामध्ये आणतो. सारांश: गणपती बाप्पाला घरी आणणे म्हणजे केवळ मूर्ती आणणे नव्हे, तर आपल्या घरी आनंद, एकत्रितपणा, भक्ती आणि सकारात्मकता यांचे स्वागत करणे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.